नमस्कार मित्रांनो, हे आपल्या व्हिडिओ सिरीजमधलं 28वं गणित आहे. हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रुपया किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती. आता बघा, 400 रुपये किमतीची एक गोणी असेल तर 50 गोण्यांची किंमत कशी असेल बघा. आता 400 रुपयाला समजून घ्या एक गोणी आहे, तशा किती गोण्या आहेत? 50 गोण्या आहेत. म्हणजे काय, 400 गुणिले 50 म्हणजे किती आलं? 20,000 रुपये. 20,000 रुपयाला काय केल्या? त्या खरेदी केल्या. 20,000 रुपयाला त्या गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या किती रुपया किमतीला विकल्या? विकल्या किती रुपयाला? त्या विकल्या आहे त्या 25,000 रुपयाला विकल्या. आता पहिली गोष्ट, जर कधी आपण खरेदी 20,000मध्ये करतो आहे आणि विकत आहे जर आपण 25,000मध्ये, तर आपल्याला नक्कीच या गणितामध्ये ह्या गणितामध्ये आपल्याला काय होतं आहे? नफा होतो आहे. म्हणून बघा, इथे तोटा म्हणजे हे ऑप्शन कट होईल, हा तोटा हे ऑप्शन कट होईल. आता बघा किती रुपयाचा प्रॉफिट झाला. आता 20,000ला खरेदी केल्या, 25,000ला विकल्या म्हणजे 5,000चा त्याला काय झाला? नफा झाला. नफा किती झाला? 5,000 रुपयाचा. आता बघा, आपल्याला तो किती टक्क्यामध्ये काढायचा आहे. नफा किती रुपयाचा झाला? 5,000 रुपयाचा झाला. आणि नफा कशावर होतो? खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत किती होती? 20,000 रुपये होती. ठीक आहे, 20,000 रुपये होती. मग त्याला आता टक्क्यामध्ये रूपांतर करण्यासाठी 100ने गुणायचं. म्हणजे 5,000चा नफा झाला, 20,000च्या खरेदीवर झाला, त्याला कितीने गुणलं आपण? 100ने गुणलं. ठीक आहे, हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट, बरोबर. हा 1 शून्य कट, हा 1 शून्य कट. आता हा बे के बे पंचे 10 म्हणजे वरती 5 5 उरला. 5 गुणिले 5 म्हणजे 25% काय झाला? नफा झालेला आहे. म्हणजे इथे बघा, 25% नफा म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे.